नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वीर्य किंवा धातू म्हणजे काय याबद्दल आपण चर्चा करीत आहोत. या चर्चेचा आजचा हा जवळजवळ 5वा भाग. समाजामध्ये वीर्याबद्दल असलेले गैरसमज, अफवा आणि पसरलेली भीती याबाबत माहिती देण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. काही लोकांना वाटते की वीर्य कमी झाले तर शरीर कमकुवत होते, तर काहींना प्रत्येक शारीरिक तक्रारीचं कारण कमी झालेलं वीर्यच आहे असे वाटते. पण यामागील सत्य नेमके काय आहे? वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून याकडे कसे पाहिले जाते आणि आयुर्वेदामध्ये याबाबत काय सांगितलेलं आहे हे सांगत असताना याचे फायदे देखील आपण तपासत आहोत, तोटे देखील तपासत आहोत. पण या व्यतिरिक्त याचे आणखी काय लाभ आहेत यावर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. याविषयी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे उपस्थित झालेले आहेत. यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत एका सत्य प्रसंगाबद्दल. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर येथील ओपीडीमध्ये 25 ते 30 वर्ष वयोगटातील एक जोडपे आले होते. मुलगी व्यवसायाने डॉक्टर होती तर मुलगा व्यावसायिक होता. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांच्यासोबत मुलाचे आईवडील देखील आले होते. त्यांनी आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम पाहिला होता. मुलाची आई हा कार्यक्रम नियमितपणे पाहत असे. मुलगा आणि सुनेमध्ये रोज होणारी भांडणं आणि कुरबूर पाहून तिने ठरवले की या दोघांना साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्रमधील डॉक्टर दहिफळे सरांकडे घेऊन गेल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आई वडील सरांना म्हणाले की सर, आधी तुम्ही या दोघांशी चर्चा करा, त्यानंतर आम्ही आतमध्ये येतो. सरांनी येण्याचे कारण विचारले असता पत्नी म्हणाली की सर, शेवटचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. मी स्वतः एक डॉक्टर आहे, पण लैंगिक समस्यांवर कोणी प्रभावी उपचार देऊ शकते यावरील माझा विश्वासच उडाला होता. आज मी आणि माझ्या सासू सासऱ्यांना सर्व काही सांगून त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तुमच्याबद्दल मी साम टीव्हीवर खूप ऐकले आहे. तुम्ही आणि मॅडम कार्यक्रमामध्ये जी प्रश्न उत्तरे घेता आणि अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये ती समजावून देखील सांगता, त्यामुळे आम्हाला सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम खूप आवडतो. आम्ही तो संपूर्ण कुटुंबासोबत पाहतो. सर, हे तुमच्याकडे यायला तयारच नव्हते, पण मी त्यांना जबरदस्तीने घेऊन आलेली आहे. लग्नाला 1 वर्ष झाले, पण त्यांनी माझ्यासोबत एकदाही लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत. यांना पूर्णपणे कमजोरी जाणवते आणि जवळ आले की त्यांची ताठरता अगदी निघूनच जाते. त्या क्षणी हे खूपच कॉन्शियस होतात आणि लैंगिक संबंध प्रस्थापित करू शकत नाही. माझ्यासारख्या एका डॉक्टरची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल बरं? डॉक्टर, खरंच तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा एक जीवन संजीवनी देणारा कार्यक्रम एकमेव असा आहे. माझे आई वडील वयस्कर आहेत. त्यांना आधीच रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे माझी ही समस्या सांगून त्यांना आणखी धक्का द्यायचा नव्हता, म्हणून मी शांत राहिले. पण सासू सासरे सतत मूल का होत नाही असा आग्रह धरू लागल्यामुळे शेवटी मला माझ्या सासूबाईंना त्यांच्या मुलाबद्दलची ही समस्या सांगावी लागली. हे स्वतःला कमजोरी आहे हे मान्य करत होते, पण उपचार घेण्यासाठी मात्र अजिबातच तयार नव्हते. मग मात्र मी घटस्फोट घेईन असे सांगितल्यानंतर हे उपचारासाठी तयार झाले. हे नेहमीच वेगवेगळी कारणे सांगून लैंगिक संबंध टाळायचे. कधी सण आहे, कधी उपवास आहे, कधी नवरात्र आहे, अशी कारणे सांगत राहायचे. त्यानंतर सरांनी मुलाला त्यांची समस्या विचारली. त्यावर युवक म्हणाला की सर, गेल्या 1 वर्षापासून मी माझ्या पत्नीसोबत एकदाही लैंगिक संबंध ठेवू शकलो नाही आणि तिला समाधानी ठेवू शकलेलो नाही. माझा स्टॅमिना आणि टायमिंग खूप कमी आहे.
मला सतत भीती वाटते की मी लैंगिक संबंध ठेवू शकेन की नाही. सरांनी पतीची तपासणी देखील केली. सरांनी त्या युवकाला धीर दिला आणि म्हणाले की तुम्ही या समस्येतून पूर्णपणे बाहेर पडाल असे आश्वासन सरांनी त्यांना दिले. त्यामुळे आई वडील देखील आता या ठिकाणी रिलॅक्स झाले. सरांनी त्या युवकाला 3 महिन्यांची औषधोपचार सुरू केलेले आहेत. तसेच गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, हायफेम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट सर्जरी देखील करता येईल अशी माहिती दिली. त्या कुटुंबाने सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर तुम्ही आणि साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो आणि आमच्या आयुष्यामध्ये खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती असे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय भाषेमध्ये या समस्येला परफॉर्मन्स एन्झायटी विथ अ मेल सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर ही कहाणी आपण ऐकली आणि कहाणीमध्ये ते स्वतः एक डॉक्टर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते मान्यही केले की माझी अवस्था ही असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था आहे. तर या ठिकाणी परफॉर्मन्स एन्झायटी हा फार मोठा विषय दिला. त्याबरोबर लग्न ह्या विषयावर देखील आपण खूप वेळ बोलू शकतो आणि बोलणं आवश्यक आहे. कारण अशा पद्धतीचं विदारक स्वरूप असेल बरोबर आहे. डॉक्टर बघा बरेचदा काय होतं, डॉक्टर असणं किंवा कुठलंही प्रोफेशन असणं आणि तुमचं पर्सनल लाईफ हे नेहमी सांगतो हे दोन्ही मिक्स करायचं नाही. म्हणून आज आपण डिटेलमध्ये ही चर्चा करणार आहोत. आणि आणखी महत्त्वाचं आजचा आपला शो हा 12व्या वर्षात पदार्पण करतोय. हा पहिला शो आहे जो नवीनमध्ये येणारा आणि आज आपल्या दर्शकांचं देखील आपण धन्यवाद मानणार आहोत आणि आपण नक्कीच त्यांचाही सहभाग घेणार आहोत. तोपर्यंत ह्या लग्न विषय आणि अँझायटी यावर मी बोलतो. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या सुखी मंत्राच्या भागामध्ये अगदी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. का मित्रांनो, 11 वर्षापासून तुम्ही सतत या शोसोबत आहात. या शोमध्ये तुम्ही सहभागी होता, तुम्ही इन्व्हॉल्व होऊन तुमचे प्रश्न विचारता आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील ज्या उपडी आहेत, दादर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, तुम्ही येता, कुठेतरी फार समाधान वाटतं की ह्या समुपदेशनामुळं, ह्या साम टीव्हीच्या दिलेल्या डायसमुळं आणि हा साम टीव्ही सर्वांना जो आवडतो त्यामुळं पूर्ण फॅमिलीमध्ये एक अवेअरनेस आलेला आहे. बऱ्याचदा मी असं सांगेन, साधा प्रश्न जर विचारणार लग्न म्हणजे का, लग्न का करायचं असतं, उत्तर देता येणार नाही तुम्हाला. काही वय वाढल्याने लग्न करायचं असतं किंवा मुलगी मोठी झाल्याने लग्न करायचं असतं किंवा ते झाल्यानंतर काय करायचं असतं. अहो अजिबातच काही एज्युकेशन नाही, कुठली संस्था नाही किंवा कुठली शाळा नाही. पण इस्वास नावाचे इन्स्टिट्यूट आपण दादर इथे सुरू केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज, ज्यामध्ये प्री मॅरिटल काउन्सिलिंग देखील केलं जातं. हे अतिशय आवश्यक आहे. का असे एक वर्ष तुम्ही जर संबंध करत नसाल, एकमेकाशी भांडणं करत असाल, यामुळे पूर्ण फॅमिली डिसोन. मित्रांनो, या चर्चासत्रामध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं आहे आणि नक्कीच त्यांचाही सहभाग घेऊन आपण हा टॉपिक मध्ये आपण परत घेत राहूया. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. तो आहे 0224101061. सर आपल्याला फोन यायला सुरुवात देखील झालेली आहे. नक्कीच. पुण्याहून महेंद्रजी आपल्याशी जोडले गेले. नमस्कार महेंद्रजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, सिमेंट किंवा धातूची ॲलर्जी असू शकते का, याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, म्हणजे वीर्याचा जो आपला टॉपिक चालू आहे त्यामध्ये धातूची ॲलर्जी असते का, बरोबर आहे? हो सर. म्हणजे तुम्ही एखाद्या खाण्याची ॲलर्जी असते किंवा एखाद्या मेडिसिनची असते, ती धातूची असते का, हे तुम्हाला विचारते. खूप सुंदर प्रश्न आहे दादा तुमचा, नक्कीच तुम्हाला उत्तर देऊया. बघा, ॲलर्जी आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या खाण्यामध्ये आहे, पदार्थ आहे, पण सिमेंटची असू शकते का? आणि हा डिस्कशन मला का करायचं आहे, कारण याच्यामुळे देखील अनबन होणे, भांडणे होणे आणि समोरच्या व्यक्तीला रिलक्टन्सी होणे असं होत असतं. सांगूया. सिमेंटमध्ये आपण पाहिलेले 200 प्रकारचे प्रोटीन्स असतात आणि या प्रोटीन्सना बऱ्याचदा फिमेल पार्टनरला ॲलर्जी असू शकते, कारण त्या ठिकाणी एक अँटीबॉडीज तयार होतात. हे जे स्पर्म आहेत, हे जे प्रोटीन्स आहेत, त्या अँटीबॉडीज जेव्हा तयार होतात त्यावेळेस काय काय होतं, जेव्हा सिमेंट डिपॉझिशन होतं त्यावेळेस त्या ठिकाणी खाज यायला लागते, इचिंग होते, त्या ठिकाणी रॅश येते आणि बऱ्याचदा पार्टनर हा रिलक्टंट असतो आपल्या पार्टनरला संबंध ठेवण्यासाठी. मग या ठिकाणी पार्टनर समजून घेत नाही, त्याला वाटतं की विनाकारण समोरचे पार्टनर किती कारणं सांगतो आणि संबंध टाळायचा प्रयत्न करतो. असं नसतं.
त्यावेळेस तज्ज्ञांना भेटणं आणि काही स्पेसिफिक प्रकारचे जे निरोध असतात त्यामध्ये लॅटेक्स आहेत किंवा पॉलियुरेथेन आहेत ते वापरल्यानंतर आणि काही मेडिसिन्स दिल्यानंतर एकदम ओके करता येतं. मला वाटतं सर्वांना ही महत्त्वाची माहिती गेली का, नक्कीच. कारण माझा पार्टनर मला अलाव करत नाही, मग त्याच्यामुळे पुन्हा डाऊट घ्यायचा हो. की हे का अलाव करत का नाही. allow नाही करत. पण अशी ॲलर्जी असते हो. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न देखील पुण्याहून आहे. संतोषजी आपल्याशी जोडले खूप छान. गेलेले आहेत. घेऊया. नक्की. नमस्कार संतोषजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार संतोषजी, आम्ही ऐकतोय, आपण प्रश्न विचारू शकता. काही व्यत्यय ठीक असेल आहे, काही कारणास्तव ठीक आपण आहे. पुढील पण- प्रश्न घेऊया. काही असेल तर- संभाजीनगरहून चालेल. नीताजी सुद्धा आपल्याशी Very जोडले good. गेलेले खूप आहेत. छान. घ्या. नमस्कार नीताजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर माझा प्रश्न असा आहे की नियमित संबंध ठेवला तर त्याचा आपल्या वयोमानावर काही परिणाम होतो का, सकारात्मक किंवा नकारात्मक? अच्छा, म्हणजे पार्टनरच्या संमतीने आपण जर रेग्युलर समजा संबंध प्रस्थापित केले तर तुमचं वय म्हणा किंवा एज म्हणा यावर काही परिणाम होतो का, बरोबर आहे? हो हो चला, खूप छान सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण बरेच जण मला हा प्रश्न विचारतात, कारण सर ॲक्टिव्हिटी रेग्युलर ठेवल्यामुळे तुम्ही यंग दिसता का किंवा तो वयोमान वाढतं का. नक्कीच तुम्हाला सांगूया, जवळपास सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल हा, पण तुम्ही पुढे येऊन विचारला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक. बघा, इतक्या लहान लहान गोष्टी आहेत, हो. म्हणजे आपल्याला ॲक्ट का असतो. इव्हन बऱ्याच सांगितलं तुम्हाला की आपलं एकदा बाळ झालं की आपलं काम संपलं, बाकी घेणं देणं नाही. पण निसर्गाने एखादी गोष्ट जी बनवलेली असते, तुम्हाला 100 वर्ष जगायचं असतं ना, हे तुम्ही विसरून गेलात. Yes. आणि तुमचं वय तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुमचं आयुष्यमान कमी होत आहे. हे एक आणखी सांगू इच्छितो, सांगूया आपण. या सिमेंटमध्ये जे घटक असतात, शरीरातला एक अतिशय महत्त्वाचा असा द्राव, ज्यामध्ये की पूर्ण बॉडीतले 200पेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत, ट्रेस एलिमेंट्स आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन सी आहे, फ्रुक्टोज आहे, असे खूप पदार्थ यामध्ये आहेत. मग यामध्ये असलेले स्पर्मिडिन, यामध्ये असलेले ग्रोथ फॅक्टर्स, यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, बऱ्याचदा यामुळं लिव्हरमध्ये ज्या प्रकारचे मेटाबॉलिझम होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. मग यामध्ये तुम्हाला स्किनवर त्याचा परिणाम आहे, त्या स्पर्मिडिनचा इफेक्ट आहे, हार्मोन्सचा इफेक्ट आहे. यामुळं लिव्हरचा डॅमेज होणं किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये किंवा ऑर्गनमध्ये एक चांगल्या प्रकारची प्रतिकारशक्ती तयार करणं, या सर्व गोष्टी तुम्हाला या सिमेंटमुळं ॲक्टिव्हिटी मिळतात. केव्हा दोघांची संमती असेल तर. म्हणून अर्थातच तुम्ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर किंवा सिमेंट डिपॉझिशनमुळं एक प्रकारचं डिप्रेशन कमी होणं, तुमचं आयुमान वाढणं. मित्रांनो, 100 वर्ष जर जगायचं असेल ना, तर तुमची ॲक्टिव्हिटी रेग्युलर असणं तुमच्या पार्टनरच्या संमतीने अतिशय महत्त्वाचं असतं. हा मी उल्लेख या ठिकाणी हो, करतो. हो. दोघांची इन्व्हॉल्वमेंट, संमती. वन सायडेड तुम्ही ॲक्ट करत असाल नाही करत. ते इफेक्ट तुम्हाला मिळणार नाही. नक्कीच नक्कीच. डॉक्टर संतोषजी पुन्हा एकदा आपल्याशी कनेक्ट झालेले आहे. व्हेरी गुड. घेऊया नक्कीच. आपण. या. नमस्कार, आपण आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. हां, नमस्कार, बोला. नमस्कार सर. बोला बोला. तर मला एक प्रश्न विचारायचा होता ओके. की मला टेस्टी जे आहे आपलं टेस्टी नाही का, अंडाशय. हां, हो ते एकच आहे का त्या सेक्समुळे त्याच्यामध्ये काय परिणाम होतात? अंडाशय एकच आहे, बरोबर आहे. आणि सेक्सवर काही परिणाम होतो का, बरोबर आहे. हो हो. पण तुमचं वय सांगा मला. वय आता माझं 40 वर्ष, बरोबर आहे. हो. पण त्याच्यामुळे तुम्हाला आता मला महत्त्वाचं सांगा, मुलं वगैरे काय तुम्हाला, नाही असतात. म्हणजे लग्न झालेलं आहे ना? माझं अजून लग्न झालं नाही. किती वर्ष झाली? झालं नाही अजून लग्न. झालं नाही. बरं, का नाही केलं लग्न इतकी वर्ष? तुम्हाला आता वय एवढं 40 म्हणताय तुम्ही. हो, जमलंच नाही आता कुठं. अच्छा, जमलंच नाही. हो. म्हणजे काय करता तुम्ही, व्यवसाय, बिझनेस? कंपनीत कामाला आहे. बरं, तुम्हाला सांगा, हे तुम्हाला एक अंडकोश नाही, हे तुम्हाला कधी लक्षात आलं? ते लहानपणी असताना ऑपरेशन झालं होतं. त्याचं ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे? झालेले ऑपरेशन. मग ते ऑपरेशन करून ते खाली आणलेलं आहे का? काय ते? ऑपरेशन करून, सर्जरी करून ते अंडकोश खाली आलेलं आहे का? हा, म्हणजे एकच आहे ना ते, जे आधी मोठं झालं होतं ना, तर ते ऑपरेशन केलं. ओके ओके. आता एका वाक्यात विचारायचे की यामुळं तुम्हाला सेक्सवर काही परिणाम होतो का किंवा कमजोरी येते का, बरोबर आहे? हो हो, बरोबर आहे. चला, नक्कीच सांगूया तुम्हाला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि तुम्हाला उत्तर देतो. आणि ह्या उत्तरानंतर तुम्ही लग्न करायला देखील घाबरायचं नाही. पण महत्त्वाचं आहे, एकदा सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टला भेटणं आवश्यक असतं. अशा केसेस पाहिल्या आहेत रिसेंटली. मॅरेज नंतर डिव्होर्स. रिझन काय? सेम मुलगी डॉक्टर,
आणि मुलगी डॉक्टर असताना ह्या व्यक्तीच्या दोन्ही टेस्टिस खाली नाहीत. बापरे. आणि हे अतिशय लपून ठेवलेलं. म्हणजे लग्न करताना तुम्ही सांगा मला, तुमचा साखरपुडा झाला, पाहणी झाली, आता बाकीची पाठ कोण पाहायची? मी तर बऱ्याचदा काय सांगतो की आता लग्न करताना एकदा तरी सेक्सुअलॉजिस्टला भेटल्याशिवाय, कारण सेक्शुअलिटी हा फार मोठा विषय आहे. म्हणून सांगेन की अशा प्रकारे बघा गोष्टी बऱ्याचदा आम्ही सांगतो ओपनली, करेक्ट, फिमेल्सना माहिती आहेत पण मेल्सना माहित नाहीत. का? कारण त्यांना ते ऍक्सेप्ट करायचं नसतं. सांगू याचं उत्तर आपण. इतक्या विदारक प्रकारचं डिस्ट्रॅक्शन, अनबन, भांडणं एका वाक्यात सांगतो. तुम्हाला जर स्वतःला माहीत असेल ना, आता त्यांचं वय 40 वर्ष झालं, मी विचारलं लग्न का झालं नाही, असतील इतर कारणं, पण ती टेस्टिस त्यांनी खाली आणण्याचा प्रयत्न केला. एकदा भेटल्यानंतर खरंच त्याची साईज नॉर्मल आहे का, नुसतीच खाली ती आणलेली आहे का, त्यातनं टेस्टोस्टेरॉन तयार होतं का, त्यात स्पर्म बनतात का? बघा ऑलरेडी 2 टेस्टिस असल्यानंतर ऑफकोर्स टेस्टोस्टेरॉनचा साठा जास्त असणार. समजा काही कारणामुळं बऱ्याचदा कंजेनायटल म्हणजे जन्मताच ती नसेल तर ते वर्क कॉम्पेन्सेट केलेलं असतं, पण तरी देखील आता हे लग्नाला जात आहेत तर स्पर्म काउंट आहे, सिमेन ॲनालिसिस आहे, आणि एकदा का भेटणं आवश्यक आहे की बऱ्याचदा हा नुसता डोक्यामध्ये जरी फॅक्टर राहिला ना की मला एकच गुटी आहे मग त्यामुळे मला कमजोरी येईल का, असा विचार जरी आला निगेटिव्ह, मग तुमच्यामध्ये ते ॲक्ट व्हायला लागतो. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? आता मी एक जसं मॅडमशी डिस्कस केलं की दोन्ही टेस्टिस नाही, लग्न केलेलं आहे, कोणाला सांगितलं नाही, ठीक आहे, जे होईल ते होईल, बघू नंतर, असं करायचं नसतं. मित्रांनो, आईवडील जे आहेत ना हे आपले पहिले डॉक्टर आहेत. पहिल्यांदा त्यांनी ॲक्सेप्ट करावं की निसर्गाने जे दिलेलं आहे त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करणं आणि त्यात काही बदल करता येत असेल तर तज्ज्ञांना भेटून, सेक्सॉलॉजी भेटून त्यात चेंज करणं. या व्यक्तींमध्ये जरी एक टेस्टिस असेल त्यांनी घाबरायचं नाही, कारण त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन जे आहे, टेस्टिस सोडून आणखी बऱ्याच ग्लँड्समध्ये तयार होत असतं, ॲड्रिनल्स आहेत किंवा इतर ग्लँडमध्ये देखील ते बनतं. पण सेफ्टी साईडसाठी सिमेन काउंट आणि तज्ज्ञांचं ओपिनियन घेऊन गरज पडल्यास काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन देखील दिली जातात. का हे का सांगतो मी की आपल्याला बघा ह्या लहान गोष्टीमुळं लग्नानंतर तुम्ही न सांगता जर मॅरेज केलं आणि जर पार्टनरनं विचारलं हे तुम्ही मला का सांगितलं नाही, झाली सुरुवात. म्हणजे असं कुठलंही हिडन गोष्ट ठेवायची नाही. पण साधी गोष्ट सांगतो, बॉडीवर असलेले चट्टे, बॉडीवर हिडन पार्टमध्ये असलेले डाग, हे लग्नानंतर जर कळले तर मग हे कारण बनतं भांडण्याचं. पण तिथे सुखी जीवनाचा मंत्र नाही, डिस्ट्रॅक्शन आपल्या चालू होतं. म्हणून हे सर्वांना ओपनली सांगलंय का, कारण ऍक्सेप्ट केलं त्याला ट्रीटमेंट देता येते. नक्कीच, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ट्रीटमेंट आहे, फक्त ते एक्सेप्ट करणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, यालाच धरून मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण गेले आठवडे बरेचदा आपण प्रश्न पेनाइल इम्प्लांट या गोष्टीवर आपण करतो, पण आता पेनाइल इम्प्लांट सर्जरी जी आहे तिचे दुष्परिणाम असतात का हो सर, आणि याबद्दल जर आपण सविस्तर माहिती देऊ शकता. म्हणजे सर्व काही छान आहे, गुड आहे, एक्सलंट आहे, म्हणजे गाडी पण नवीन आणलेली असते पण ड्रायव्हर बरोबर नसेल तर ॲक्सिडेंट होतो. सांगूया आपण. पेनाइल इम्प्लांट हा सर्वांच्या आवडीचा विषय. बऱ्याचदा मी सांगेन ना की आल्याबरोबर काही जणांना काहीच माहीत नाही त्या पेनाइल इम्प्लांटचं, ते आणतात कुठून, करतात कसं, ते लिंग मोठंच होतं का, आणि ते झाल्यानंतर आणखी काय होतं, आणखी कॉम्प्लिकेशन असतात का. मित्रांनो, पेनाइल इम्प्लांट सर्जरी हे सेफ हँड्समध्ये 99% त्याचे काही कॉम्प्लिकेशन नसतात. पण हा महत्त्वाचा असतो, सिलेक्शन क्रायटेरिया. पेशंटला डायबिटीस आहे का, त्याला ब्लड प्रेशर आहे का, लिंगाची साईज काय आहे, त्यामध्ये काही अंडरलाईन काही स्क्लेरोटिक डिसऑर्डर आहे का, किंवा कसल्या प्रकारे त्या ठिकाणी ती सर्जरी केल्यानंतर त्याला त्याचं IQ म्हणजे इन्फ्लेडेबल आहेत का, सेमी रिजिड आहेत का, रिजिड आहेत, काही चॉईस करायला लागतं. फॉर एक्झाम्पल, काही कारणामुळं ओव्हरफिटिंग समजा इम्प्लांट टाकलं गेलं, त्या ठिकाणी पेन होतो आणि बऱ्याचदा ती इम्प्लांट परफोरेट होऊन ग्लास म्हणजे समोरच्या टीपमधनं बाहेर येऊ शकतं. बऱ्याचदा ओव्हरफिटिंगमुळं कार्पोरल फ्रिक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी अल्सरेशन होऊ शकतं. तिसरी गोष्ट, बऱ्याचदा ते अंडरफिटिंग असेल तर बऱ्याचदा ॲक्ट करताना त्याचे व्हायब्रेशन किंवा वॉबलिंग म्हणतं होऊ शकतं, आणि बऱ्याच केसमध्ये या ठिकाणी इम्प्लांटचं देखील फ्रॅक्चर होऊ शकतं. ह्या गोष्टी मी का सांगतो की अतिशय प्रिकॉशन्स, सिलेक्शन क्रायटेरिया घेऊन, प्री ऑपरेटिव्ह त्यांचं प्रिपरेशन करून, बऱ्याचदा त्यांना ब्लिडिंग टाईम कसा आहे की अदर डिसीज असेल तर ते अगोदर ट्रीट करणं, डायबिटीस असेल तर कंट्रोलमध्ये आणणं, प्रोस्टेट असेल तर प्रोस्टेटची ट्रीटमेंट देणं. मग अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे समजा त्या ठिकाणी कमजोरीवर रिझल्ट येत नसेल, सर्व प्रयत्न करून तुमचे झाले असतील तर अशा केसमध्ये आपण मग पेनाइल इम्प्लांट करतो. आणि ही काळजी घेऊन जर केलं त्या ठिकाणी कुठलीही अडचण येत नाही. पण 1% मध्ये या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं. पण हे बघा,
तुमचा ॲक्सिडेंट होतो म्हणून तुम्ही गाडीत बसणं किंवा ड्रायव्हिंग करणं बंद करत नाही, नाही. पण एक गोष्ट करतो, चांगली असावी, हो. क्वालिटी असावी हो. आणि वेल नोन म्हणजे क्वालिफाईड डॉक्टर्स Correct. जे DNB Correct. सेक्सॉलॉजी अल्ट्रासिरोलॉजिस्ट आहेत Correct. त्यांच्यातर्फे याला एकदम चांगला रिझल्ट येतो. करेक्ट आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींची हो. काळजी आपण घेतो तशी आपण नक्कीच. आपल्या शरीराबद्दल देखील काळजी नक्कीच, घेणं नक्कीच. गरजेचं हो. आहे. नक्कीच डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत महत्त्वाच्या भागात, ते म्हणजे भाग्यवान विजेताची वेळ आलेली आहे. नक्कीच सांगूया आपण. नक्कीच. देवीदास राठोड नांदेडचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. आणि मित्रांनो, असंच तुम्हाला देखील दादर सेंटर आहे किंवा तुमचं जे जवळचं सेंटर आहे त्या ठिकाणी यायचं असेल तर आता आपला SGMचा लकी ड्रॉ असतो. प्रियंकाजी, तो लकी ड्रॉ तुम्ही काढावा आणि नक्कीच बघूया कोण भाग्यवान विजेता आहे आणि त्याला कुठलं बक्षीस मिळतं. आता पुस्तकासोबत आपण प्रोटीन देखील त्यांना गिफ्ट देत आहोत. चला पाहूया आपण हा कोण लकी आहे. चला आपण गेलो परत नांदेडला. भगवान खिराडे यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? पेनाइल इम्प्लांट सर्जरी ही कशी करायची असते. अतिशय छान उत्तर त्याने दिलेलं आहे की स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये ही सर्जरी केली जाते. ॲव्हरेज 1 ते 1.5 तासामध्ये ऑपरेशन होतं. 1-2 दिवस हॉस्पिटलला थांबायला लागतं आणि खाली चिरा घेऊन पिनोस्क्रोटल जंक्शनला कट करून त्या ठिकाणी ते इम्प्लांट केलं जातं. ती स्टराईल ॲटमॉस्फिअरमध्ये बऱ्याचदा ते इन्फ्लेटेबल असेल किंवा बरेचदा मॅलेबल असेल ते केलं जातं. आणि महत्त्वाचं, इम्प्लांट केल्यानंतर त्यांना एक प्रिकॉशन देखील तिने त्यामध्ये ॲड केली की इम्प्लांट केल्यानंतर जखम दुरुस्त होईपर्यंत कमीत कमी 1 महिना तरी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही करायची नसते. आणि 1 महिन्यानंतर त्याला एक स्पेसिफिक प्रकारचं एक्झरसाईज व्यायाम असतो, ते केल्यानंतरच त्या ठिकाणी ॲक्ट करायचा असतो. आणि अशा प्रिकॉशन्स जर घेतल्या तर अशी चांगल्या पद्धतीने हे इम्प्लांट काम करतं. आता जसं प्रियंकाजींनी सांगितलं की आपली ही इम्प्लांटच्या प्रश्नोत्तरांची सिरीज चालू आहे. आता असं भाग घेण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला लागेल तर पेनाइल इम्प्लांटचे काही दुष्परिणाम असतात का, काही कॉम्प्लिकेशन असतात का, तर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा, टेक्स्ट करा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला तुम्ही फोन करून सांगू शकता आणि हे उत्तर देऊ शकता. आता येऊया आपल्या आठवड्याभरातल्या इव्हेंटसाठी जी इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज दादरमध्ये आहे. त्या ठिकाणी जसं आपण टॉपिक सुरुवातीला पाहिला त्याप्रमाणे प्री मॅरिटल काउन्सेलिंग, पोस्ट मॅरिटल काउन्सेलिंग हे का महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा तुम्ही असं ग्रँटेड पकडू नका की आता बा हे उदाहरणच पाहिलं ना तुम्ही की डॉक्टर आहे तरी 1 वर्ष तुमचं काही कॉन्टॅक्ट नाही. मग या ठिकाणी शिक्षण आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही वेगळ्या असतात. तुम्हाला नॉलेज असणं, तुम्हाला प्युबर्टीचं नॉलेज असणं. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये हनीमून नावाचा एक चॅप्टर दिलेला आहे. मी बऱ्याच जणांना हनीमूनच्या सुद्धा कल्पना देखील माहीत नाहीत. हा सेपरेटली मी घेणार आहे कारण हनीमूनमध्ये एकमेकाची ओळख होण्यासाठी सोबत सेन्सिटिव्हिटी काय आहे, सेक्शुअलिटी काय आहे, एक सॉफ्ट टच काय आहे हे समजण्यासाठी तुम्ही सोबत असता. पण ह्या गोष्टी बाजूला राहतात आणि तुम्ही डायरेक्ट ॲक्टवर जाता आणि कुठल्याही पद्धतीने आपल्या पार्टनरला आपल्या विश्वासात न घेता, ओळख न करता तुम्ही जर ॲक्ट करायला गेले तुमच्या मनाचं डिस्ट्रॅक्शन व्हायला लागतं. आणि अशा पद्धतीने आमच्या आठवड्यामध्ये आमच्या दहिफळ हॉस्पिटलला SGM येथे दादरला सर्वांच्या व्हिजिट झाल्या. डॉक्टर विजय आहेत, त्याचबरोबर आमचे परममित्र त्या ठिकाणी आहेत. सगळे येऊन त्या ठिकाणी भेटलेला, त्यांनी पुस्तकं देण्यात आली, गिफ्ट देण्यात आली. बऱ्याचदा आपल्या फॅसिलिटी देखील त्यांना डेफिनेटली दाखवत आल्या. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण आठवडा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला. आमचे खास मित्र दाभाळी सुधीरजी हे देखील त्या ठिकाणी व्हिजिट करून आमच्या सेंटरचं त्यांनी वाखाणणी केली, त्या ठिकाणी सर्व सुविधा पाहिल्या. आणि अशाच प्रकारे एक शेवटचा मी मेसेज देतो, ह्या नवीन वर्षातलं आपलं परत हे पदार्पण अतिशय चांगल्या पद्धतीने खूप वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या मनातल्या शंका, अडचणी, प्रश्न हे नक्कीच आम्ही प्रियंकाजीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि असा अविरतपणे तुम्हाला नॉलेज आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत राहू. नक्कीच डॉक्टर, बऱ्याचदा आपल्या बोलण्यातून सुद्धा आलेलं आहे की तुम्ही नेहमी म्हणता की मला लोकांना 100 वर्ष जगवायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. क्वालिटी लाईफ. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.